वाव, बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतके सुंदर हे मोदक तयार झालेले आहेत। आणि हे मोदक अगदी कमी वेळामध्ये गॅस न पेटवता आज आपण हे बनवलेले आहेत। मोदक म्हटले की सगळ्यांनाच आवडतात, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, ते कुठलेही मोदक असो, चॉकलेट मोदक, उकडीचे मोदक। तर आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल ओरिओ बिस्किटचे मोदक बनवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका, खूप सोपी रेसिपी आहे। इथे बघा, मी ओरिओ बिस्किट घेतलेले आहेत। 10 रुपयाचे पॅकेट असतं, तुम्ही मोठेही पॅकेट घेऊ शकता। तर इथं मी 10 पॅकेट घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त बिस्किट घेऊ शकता। तर इथं बिस्किट बघा, घेताना की नाही व्हाईट क्रीमचे असतात ना, तेच घ्यायचे। तर त्यातली क्रीम काढून घेते मी आणि बिस्किट बाजूला ठेवायचे आहेत। आपल्याला अशा पद्धतीने क्रीम काढून घ्यायची आहे। पूर्ण बिस्किटांची की नाही मी क्रीम काढून घेतलेली आहे। आता की नाही या क्रीममध्ये की नाही आपण डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खोबऱ्याचा किस आपण यामध्ये ॲड करणार आहोत। 2-3 चमचे, 1 चमचा साखर, जर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर साखर घालू नका। इथे मी 1 चमचा साखर घातलेली आहे, पिठी साखर। आता की नाही आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, क्रीम, खोबऱ्याचा किस आणि साखर पूर्ण याचा एकजीव करून घ्यायचा आहे। मोदकाच्या आतमध्ये भरण्यासाठी आपलं हे सारण तयार झालेलं आहे। तर आता जे हे बिस्किट आहेत ना, ते की नाही मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची आहे आपल्याला, जितकं होईल तितकं बारीक बनवून घ्यायचे आहे। तर इथे बघा, मिक्सरला हे बिस्किट मी बारीक करून घेते। तर सेम पद्धतीने सर्व बिस्किट मी बारीक करून घेतलेले आहेत। अगदी 5 मिनिटामध्ये जरी तुम्ही म्हटला ना मोदक बनवायचे, तर तुम्ही हे मोदक बनवू शकता, खूप पटकन होतात। तर इथे बघा, मी पूर्ण बिस्किट बारीक करून घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 ते 2 चमचे तूप घालायचं, आवडीनुसार कमी जास्त घाला। याला की नाही आता छान मिक्स करून घेऊयात। त्यानंतर इथं दूध घालायचं आहे, थोडंसं आपल्याला गरजेनुसार दूध घालायचं आहे। हे दूध मी गरम करून थंड केलेल्या दुधाचा वापर केलेला आहे। इथे मी खूप जास्त दूध नाही घालायचं, गरजेनुसार दूध घालायचं थोडं थोडं, नाहीतर एकदम जास्त घातलं की हे जे आपलं मोदकाचं कणिक आहे ना, ती पातळ होऊ शकते। तर बघा, इथं छान असं हे आपली कणिक तयार झालेली आहे। तर इथे बघा, मोदकाचा साचा घेतलेला आहे मी। खूप सोपी पद्धत आहे, साच्याने मोदक बनवले ना पटकन येत होतात आणि दिसायलाही खूप सुंदर होतात। तर इथे बघा, अशा पद्धतीने साच्यामध्ये की नाही आपल्याला हे बिस्किटाची कणिक भरून घ्यायची आहे। अगदी तुमच्या घरात जे लहान मुलं आहेत ना, ते सुद्धा हे मोदक बनवू शकतात, इतकी सोपी रेसिपी आहे। बघा, मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे मोदक बनवून घ्यायचे आहेत। आता की नाही आपण यामध्ये की नाही सारण भरून घेणार आहोत। क्रीम आणि डेसिकेटेड कोकण आपण घातलं होतं ना, त्याचं सारण भरताना थोडंसं दाबून भरायचं। अगदी कमी वेळामध्ये जर तुम्हाला मोदक करायचे असतील ना, तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तर बघा, अशा पद्धतीने हा मोदक मी तयार करून घेतलेला आहे। खरंच खूप सुंदर मोदक तयार होतात, बघू शकता तुम्ही किती छान आणि एकदम सुंदर असा हा मोदक तयार झालेला आहे। आपल्या चॅनलवरती मी वेगवेगळ्या प्रकारचे मोदकच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की बघू शकता। उकड न काढता उकडीचे मोदक कसे बनवायचे, आणि ज्यांना उकडीच्या मोदकाच्या कळ्या पाडता येत नाहीत त्यांच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने उकडीच्या मोदकाच्या कळ्या कशा पाडायचा, त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, नक्की बघू शकता तुम्ही। तर बघा, इथे मी आणखी एक मोदक बनवून दाखवलेला आहे तुम्हाला। अगदी तुमच्या घरातली लहान मुलंसुद्धा बनवू शकतील, इतके सुंदर हे मोदक तयार होतात आणि कुणालाही जमतात। तर अशाच पद्धतीने की नाही मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत। 10 पुड्यांमध्ये की नाही मी जवळजवळ 25 मोदक तयार केलेले होते। तर बघा, किती सुंदर आणि किती छान असे हे मोदक तयार झालेले आहेत। तर तुम्ही नक्की बनवून बघा। यातला जो व्हाईट कलरचा मोदक आहे ना, तो मी सारणाचा बनवलेला आहे, जो सारण शिल्लक राहिलेलं होतं। हाही मोदक खरंच खूप छान लागतो खायला। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील, तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। तुम्हाला हा मोदक कट करून दाखवते बघा मी, किती छान आणि सुंदर हा मोदक तयार झालेला आहे। आणि टेस्ट म्हणाल तर खरंच खूप अप्रतिम आहे। तर नक्की बनवून बघा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।